भारत देश सांस्कृतिक विविधतेनं समृद्ध आहे. प्रादेशिक वैविध्य, उत्सवप्रियता, भाषेतील माधुर्य आणि रागडेपण यासह प्रत्येक भारतीय सांस्कृतिक वैशिष्ट्ये जतन करतो. धर्म प्रत्येकाच्या रक्तात आहे, श्रद्धा संस्कारात आहे, मानवी मूल्य जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानवता हे तर भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भ्रमंती आवश्यक आहे. संस्कृती समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि ती समजून घेण्यासाठी त्याचा आत्मसाक्षात्कार घेणं तेवढंच गरजेचं आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली पंढरपूरची वारी आणि त्यामधील संत परंपरेबाबत मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात दिंडीचे अनेक उद्बोधक संदर्भ आहेत. पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव आहे. म्हणजे जशी नदी सागराला जाऊन मिळते आणि सागररूप होते, तसा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा प्रवाह, हा विठ्ठल भक्तीचा प्रवाह विठ्ठलाशी एकरूप होतो तो पंढरपूरच्या वारीच्या सोहळ्यामध्ये. या सोहळ्यामध्ये एक वेगळेपण, इथे एक वेगळ्या एकात्मतेचं एक वेगळं दर्शन घडतं. व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येक माणसाला काही सुखदुःख असतात, पण किमान 15 दिवस तर ती सुखदुःख सगळी बाजूला ठेवून ती सगळी दुःख पांडुरंगाच्या चरणी अर्पण करावीत आणि सुखरूप व्हावं. अशा अवस्थेतून त्या पांडुरंगाशी हितगुज करण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि या सांस्कृतिक प्रवाहामध्ये आपणही एकरूप व्हावं या भूमिकेतून ही सगळी मंडळी पंढरपूरला जायला निघालेली असतात. लाखो विठ्ठल भक्तांप्रमाणे आयुष्यात एकदा तरी वारीला जाण्याचा अनुभव घेण्याची जिज्ञासा मी थोपवू शकलो नाही. त्यामुळं यंदा वारीला जाण्याचा मी निश्चय केला. महाराष्ट्रातील आणि सभोवतालच्या प्रदेशातून येणाऱ्या आणि पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करणाऱ्या श्रद्धेच्या या उपनद्या दिंडी रूपानं एकत्र येऊन महासागरासारख्या झाल्याचा प्रत्यय येऊ लागला. प्रत्येकाची एकच दिशा, विठ्ठल भक्ती. संत तुकाराम महाराजांची दिंडी पुण्याजवळील देहूपासून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला प्रस्थान करते, तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊलींची दिंडी पुढील दिवशी म्हणजे ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला प्रस्थान करते. त्यामुळं दोन्ही दिंड्यांचा प्रस्थान सोहळा अनुभवणं मला सहज शक्य होतं. देहू इंद्रायणी काठावरील एक छोटंसं गाव, लाखो वारकऱ्यांच्या हृदयातील एक श्रद्धास्थान, संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान, एका सामान्य परिवारात जन्मलेल्या असामान्य महात्म्याचं पुण्यस्थान. संत तुकाराम महाराजांनी भौतिक सुखांना पारमार्थिक विश्वात परावर्तित केलं, हेच त्यांच्या अभंगांचं वैशिष्ट्य आहे. तुकारामांचं मराठी साहित्यातील योगदान जर्मनीच्या गोएथ एवढंच महनीय आहे. संत ज्या पद्धतीने ह्या देवस्थानशी अटॅच झालेले आहेत, हे अनेक देवस्थान आहेत, पण त्यांना संतांची एवढी मोठी परंपरा कुठल्याच देवस्थानाला नाही. संत देवस्थानाला अटॅच झाले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या संतांनी सोपा केलेला परमार्थ. परमार्थामध्ये नामस्मरणालाच महत्त्व दिलं. संत संगती आणि नामस्मरण हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे आपली देवाशी सुद्धा आम्ही म्हणताना पुंडलिक वरद हरी विठ्ठल असंच म्हणतो. पहिल्यांदा पुंडलिकाचं नाव, संताचं नाव, आणि नंतरच देवाचं नाव येतं कुठल्याही आपल्या ठिकाणी. आणि आपली परंपरा जी आहे की संत करावे आरती, आणखीन देव करावे परते. एक वेळ देवाला महत्त्व नाही, परंतु संताला महत्त्व आहे. हा जो संत सहवास मिळतो, असा सहवास कुठेही आपल्याला लाभत नाही. आणि जो आमचा पंढरीचा देव आहे, तो केवळ संतांना भेटण्यासाठी आला, पुंडलिकासाठी, कोणाचा संवार करण्यासाठी आला नाही,
किंवा कोणाचं रक्षणाची कोणी साकडं घातलं म्हणून आला नाही. त्यामुळे ही जी परंपरा आहे ही सर्वसामान्यांची, लोकांची, एकामेकांना शेअर करणार, एकामेकाचं सुखदुःख जाणून घ्या आणि ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करा, अशा स्वरूपाची परंपरा आहे असं मला वाटतं. म्हणजे तुकोबांच्या काळामध्ये ते सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचतं. या माध्यमातून दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. एक तर आपण जीवन कसं जगावं याबद्दलचे उच्च जीवनादर्श हे त्यात सांगितले गेले आणि त्याचबरोबर आपण पारमार्थिक कल्याण कसं साधावं याचा विचार मांडला गेला. पण प्रपंच न सोडता हे करता येत होतं हा विचार त्यांनी प्रामुख्याने मांडला आणि तो जनसामान्यांना भावला. त्यामुळे वेगवेगळ्या जाती जमातीतले संत या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार अवघी चिंता वारावी. हे कुठलेही नारी नर असावेत, इथं सगळ्या स्त्रियांना आतमध्ये प्रवेश आहे, पुरुषांना आहे, जातींना प्रवेश आहे, सगळ्या कोणाला इथं प्रवेश नाही असं नाही, असं संतांनी केलं. आणि कदाचित मला वाटतं की असं आपल्या भारताच्या पातळीवरती तरी असं एकच मला एक संघटन असं दिसतं की केवळ प्रत्येक जातीमध्ये एखादा वारकरी नव्हे तर ज्ञानेश्वर माऊलींनी मिळविली मांदी वैष्णवांची जी म्हणतात ते प्रत्येक जातीमध्ये एक ना एक संत निर्माण केला, म्हणजे एक नेतृत्व निर्माण केलं की जो माणसाला आपण एका बाजूला समाजाने बाहेर टाकून दिलेला आहे, त्याला शिक्षणाचे अधिकार नाहीत, त्याला इतर कुठलेही अधिकार नाहीत, आपल्याला परंपरा आपल्या देशाची माहीत आहे. अशा स्थितीमधल्या त्यातला चोखामेळा हा आपल्याकडे संत म्हणून स्वीकारला गेला आहे, त्याचे अभंग म्हटले जातात, त्यांच्याबद्दल तेवढाच आदर आहे. कानोपात्रेसाठी सारखी वेश्येची मुलगी असं कुठलं देऊळ असेल की ज्या देवळाच्या आवारामध्ये एका वेश्येच्या मुलीची समाधी आहे. चोखामेळ्याचं बाहेर देऊळ आहे पण कानोपात्रेची समाधी तर खुद्द पंढरीनाथाच्या देवळामध्येच आहे त्या आवारामध्ये. असं सर्व जाती बगडचे लोक आपल्या संतांनी गोळा केले. महात्मा गांधी सुद्धा संत तुकारामांच्या अभंगांनी प्रभावित झाले. त्यांनी तुकारामांच्या काही अभंगांचं भाषांतर केलं. ते एकदा म्हणाले, त्यांची दलित आणि आदिवासींसाठी आस्था इतर कशापेक्षाही महत्वाची आहे. ते आपल्या भजनात म्हणतात की समाजातील वाईट गोष्टी बघण्यापेक्षा मी अंधत्व पत्करेल, वाईट गोष्टी ऐकण्यापेक्षा मी बहिरेपण स्वीकारेल, वाचेमध्ये केवळ सुविचार येण्यासाठी फक्त देवाचंच नामस्मरण करेल, जीवनात फक्त माझ्या विठ्ठलाचंच नामस्मरण करेल. भास्कराच्या पहिल्या किरणासोबतच हजारो वारकरी टाळमृदुंगाच्या तालात आपल्या दिंड्यांसह इंद्रायणी काठी मंदिर परिसरात आगमन करू लागले. माध्यान्ह काळापर्यंत सर्व मंदिर परिसर टोपीधारी अथवा फेटेधारी वारकऱ्यांनी व्यापून टाकला. सर्वांच्या कपाळी गोपीचंदन बुक्क्यांचं गंध आणि कंठी पवित्र तुलसीमाला. सारा परिसर टाळमृदुंगाच्या ब्रह्मनादात, भजनाचे स्वर आणि नामस्मरणाच्या गजरात बहरून गेला. भक्तीची विविध रूपं तन्मयतेनं साकार करणारे वारकरी पाहिले की ग्रामीण भारतीय संस्कृतीची झलक बघायला मिळते. प्रत्येक वारकऱ्याच्या नामस्मरणाची नवी सांस्कृतिक शैली पाहिली की ध्यानात आलं, आता दिंडीमध्ये प्रत्येक क्षणी येणाऱ्या पुढील अनुभवांची ही एक नांदीच असावी.
सर्व प्राथमिक धार्मिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतच सरकारवाड्यात होतो. तदनंतर पालखी एका सजवलेल्या रथात स्थापित करून आपल्या पुढील 21 दिवसांच्या पवित्र पदयात्रेसाठी प्रस्थान करते. आळंदी देहूपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावरील त्याच इंद्रायणीच्या तीरावरील एक पवित्र तीर्थक्षेत्र. संत ज्ञानेश्वर महाराज सर्व वारकऱ्यांची माऊली. त्यांचं कार्य 13व्या शतकातलं. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांनी त्यांना भगवद्गीतेवर निरूपण लिहायला सांगितलं. हे कार्य पूर्ण झालं त्यावेळी या बालमहात्म्याचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. आज ज्येष्ठ अष्टमीचा दिवस. आळंदीहून माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा मुहूर्त. सकाळपासून मी पाहतोय इथंही प्रत्येक क्षणागणिक सर्व दिशांनी भक्तांचं आगमन होऊ लागलं. प्रस्थान कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वयंसेवकांनी आपल्या जबाबदारीप्रमाणेच पालखीची सजावट, रांगोळ्या काढणं अशी कामं सकाळपासूनच सुरू केली होती. देहूप्रमाणेच इथंही सर्व नित्य पूजा संस्कार आटोपल्यानंतर मंदिर परिसरात दिंड्यांचे टाळ मृदुंगांच्या तालात नाचत गात आगमन सुरू झालं. प्रत्येक दिंडीची नामस्मरण करण्याची पद्धत आगळी वेगळी, नैसर्गिक आणि चित्ताकर्षक दिसत होती. औपचारिक पूजा अर्चा आटोपल्यानंतर पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर आवारात प्रदक्षिणा मार्गात आली. माऊलीच्या नामस्मरणाचा घोष वाढला, टाळ मृदुंगाचा नाद वाढला. भजन, नामस्मरण, पाऊली, फुगडी हे सर्व इतकं जोशपूर्ण वाटत होतं की भान विसरून प्रत्येकाबरोबर माझीही पावलं थिरकत होती आणि ताळ मृदुंगाच्या तालावर प्रसंगी असलेल्या जबाबदारीचा विसर पडून प्रत्येक भक्त, सारा परिसर तल्लीन झाला होता, विठ्ठलमय झाला होता. तर दुसऱ्या बाजूला इंद्रायणी काठी वारकरी प्रचंड संख्येनं नामसंकीर्तनात तल्लीन झाले होते. किसन महाराज साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल नामाचा गजर करण्यात भावभक्तीने तल्लीन झाले होते. थोडक्यात सांगायचं तर सारं वातावरण केवळ माऊलीमय झालं होतं. मुखी माऊली, मती माऊली, सर्वत्र केवळ माऊली माऊली. वारकरी संप्रदाय धर्मनिरपेक्ष आहे.
इथं सर्व जाती धर्माचे श्रद्धाळू माऊलींच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतात. मौली से ये दुआ करें कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब एक दूसरे के साथ प्यार मोहब्बत से रहेंगे. महाराष्ट्र आणि सभोवतालच्या राज्यातील हजारो वारकरी आपले वय, लिंगभेद, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत असले सारे भेदभाव न ठेवता आपल्या वैयक्तिक समस्या विसरून केवळ विठ्ठल भक्तीचा एकच विचार मनी ठेवून संतांचे अभंग मुखी ठेवून नाचत गात मोठ्या जोशात चालत असतात. वारकऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. संतांनी दिलेल्या शिकवणीतून घडलेलं हे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन प्रत्येकानं अनुभवलंच पाहिजे. प्रतिवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या व्यवस्थापनातील रचनात्मक आराखडा हैबत बाबांनी तयार केला. त्याला आचारसंहितेची शिस्त लावली. पदयात्रेतील समस्यांचे बारकावे शोधून दिंडीचा मार्ग नक्की केला. विश्रांतीच्या जागा मुकरर केल्या. 21 दिवसांच्या या प्रवासात कोणी कुठे आणि कशी आणि किती वाजता सेवा द्यायची हे ठरवून दिलं. शिस्तीमध्ये हैबत बाबा अगदी काटेकोर होते. त्यांनी वारकऱ्यांमध्ये शिस्त आणली, सामाजिक आचारसंहिता आणली, भजन गायक आणि साथीदारांचा क्रम ठरवून दिला, प्रत्येक वारकऱ्यांचे स्थान ठरवून दिले. सर्व दिंड्यांचा क्रम, कोणत्या दिशेनं कुठल्या क्रमानं यायचं याचं नियोजन करून दिलं. कुठून कशी सुरुवात करायची, कुठं विश्रांती घ्यायची याची आखणी केली. हैबत बाबांच्या या योगदानाने दिंडीमध्ये शिस्त आली. आश्चर्य वाटेल, दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलिसांना विशेष श्रम करावेच लागत नाहीत. खरं म्हणजे असं आहे की पंढरपूरच्या वारीची परंपरा ही 1000 वर्षाची आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांपासूनची वारी इथं झालेली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी पंढरपूरची वारी केल्याचे संदर्भ आहेत. त्यानंतर आज जो वारीचा सोहळा आहे हे तुकाराम महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यामध्ये घालून वारी केलेली आहे. आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीची ही सगळी शिस्तबद्ध अशी परंपरा सुरू केली. आणि ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी सोहळा हा हैबत बाबांनी सुरू केला. या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वैशिष्ट्य पाहता येतील. तुम्ही जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर दिंड्यांचं निरीक्षण केलं तर आमच्याकडं पताका ज्या आहेत त्या काऊ रंग दिलेल्या म्हणजे काऊ रंग दिलेल्याच तुम्हाला आढळणार. वेगळ्या कुठल्याही रंगाच्या, पिवळ्या, कुठल्या निळ्या, हिरव्या किंवा सिल्कच्या कापडाच्या असे तुम्हाला आढळणार नाही. मांजरपाटाचं कापड काऊ रंगात बुडवलेलं आणि त्या ठराविक पद्धतीनेच विण घालून शिवलेलं अशाच पद्धतीच्या पताका तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसतील. पताकाधारी, त्या पाठीमागे टाळकरी, टाळकऱ्यांमध्ये तुळशीवाली, हांडेवाली महिला, पखवाजवाला, नंतर विणेकरी आणि विणेकराच्या पाठीमागे महिला. हा क्रम तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठल्याही दिंडीत पहा तुम्हाला तोच क्रम दिसणार. मुळात वारकरी याची व्याख्याच आपलं जे उपास्य दैवत आहे त्याच्याकडे येरझारे करणे अथवा वारी करणे हा जो करतो त्याला वारकरी म्हणतात. दिंडीच्या मार्गात दिवेघाट हा महत्वाचा टप्पा आहे. आतापर्यंत 5 दिवस 60 किलोमीटर पायी चालून देखील अजिबात थकवा न येता वारकऱ्यांचा आणि माझा उत्साह सुद्धा ताजा आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील इतर घाटांप्रमाणेच
हा घाट तसा फार अवघड नाही, पण तरीही या घाटाचं आपलं वैशिष्ट्य आहे. घाट चढताना थकवा येणं साहजिक आहे. वारकरी नामस्मरणाचा घोष करीत न थकता कसे घाट पार करतात हे त्यांनाही कळत नाही. संपूर्ण मार्गक्रमण अत्यंत शिस्तीत असतं. ज्ञानबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणात आणि भक्तिसंगीताच्या गायनवादनात सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. आपल्या वयाचं आणि प्रकृतीचं भान न ठेवत सर्व वारकऱ्यांची नाचत गात वाटचाल चालू असते. प्रत्येक दिंडीबरोबर त्यांचं सामान वाहून नेण्यासाठी ट्रक्स असतात. काही मंडळी दिंडींमधील वारकऱ्यांना नाश्ता, भोजन आणि अन्य रसद पुरवण्याची जबाबदारी स्वीकारतात. दिंडीच्या विश्रांतीच्या जागी नियोजित वेळी पोहोचून तेथे सर्व तयारी आधीच करून ठेवतात. पर्यटन हा माझा म्हणजे विषय असल्यामुळे मी या दिंडीकडे याचं जे सगळं व्यवस्थापन कसं असतं, कारण आम्ही पर्यटन निवासामध्ये जास्तीत जास्त 200-250 लोकांची व्यवस्था करतो, परंतु या सोहळ्यामध्ये आज 10 ते 15 लाख लोकांची वारकऱ्यांची सेवा केली जाते. याचं व्यवस्थापन कसं चालतं, यांच्या निवासाची व्यवस्था कशी असते, यांच्या भोजनाची व्यवस्था कशी असते, यांच्या प्रातर्विधीची व्यवस्था कशी असते, यांच्या भजनाची कीर्तनाची कशी व्यवस्था असते, हे सगळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच मी या दिंडीकडे आकर्षित झालो. अलीकडच्या काळामध्ये वारीच्या संदर्भामध्ये नुसतं भावनिक पातळीवरून वारी पाहून चालणार नाही. आता मॅनेजमेंटच्या दृष्टीने सुद्धा वारी पाहायला, म्हणून वारी एवढा मोठा 10-10 लाखाचा समाज एखाद्या छोट्या गावामध्ये येतो. रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव वसवलं जातं आणि सकाळी उठून सगळं गाव पुन्हा उद्ध्वस्त होतं आणि पुन्हा ते गाव चालायला लागतं. ह्याचं एक त्या लोकांना कुतूहल आहे. म्हणून विशेष म्हणजे मॅनेजमेंटमध्ये काम करणारी अनेक मंडळी हे वारीचे मॅनेजमेंट काही पाहायला येतात. तरुण वर्गाला एक वेगळे आकर्षण वाटते आणि तरुण वर्गही मोठ्या प्रमाणावर या वारीकडे सहभागी होत चाललेला आहे. परंपरेच्या अंगाने होत चालला आहे, व्यवस्थापनाच्या अंगाने होत चालला आहे. दिंडी मार्गातील स्थानिक रहिवासी आपल्या कुवतीप्रमाणे योगदान देतात. काही जण भोजन सेवा देतात, तर काही जण वारकऱ्यांना अपार श्रद्धेनं, भक्तिभावानं चहापान सेवा देतात. ये भगवान के प्रतीक हमने माना है कि जब इतनी जनता श्रद्धा से कर रही है तो थोड़ा बहुत योगदान जो हम आर्मी में होते हुए हम जनता की सेवा करते हैं, तो हमने सोचा जो पंढरपुर बाबा की यात्रा है तुकाजी महाराज की, तो हम भी उसमें थोड़ा बहुत अपना योगदान पा सकें, तो हमारी भी थोड़ी सेवा जो है श्रद्धा सफल हो जाए. काही स्वयंसेवी संस्था पाणी पुरवठ्याची काळजी घेत होत्या. दिंडीत काही महिला डोक्यावर हंडी घेऊन चालत होत्या. प्रसंगी त्या भजन गाऊन घसे कोरडे झालेल्या तहानलेल्या वारकऱ्यांची पाण्याची तहान भागवताना दिसत होत्या. दिंडी मार्गावर उन्हाचा तडाखा बऱ्यापैकी जाणवत असल्याने आणि नाचत गात असल्याने पाणी पुरवठ्याची रसद आणि सेवा ही महत्वाची आणि पुण्यप्रद मानली जाते.
दिंडी मार्गात वारकऱ्यांसाठी बहुतेक दिंड्यांची आपली स्वतःची तंबू व्यवस्था असते. अनेक रहिवासी आपल्या अनाहूत पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात. या आदरातिथ्याचा लाभ मलाही मिळाला. एक वर्षी आम्ही वेळापूरमध्ये उतरलो होतो आणि काय झालं की आमच्या गाड्या आल्या नव्हत्या. रात्री 11 वाजता आमची गाडी आली. 11 वाजेनंतर आम्ही ते गाडीतून थोडं सामान काढलं आणि मध्यंतरात त्या वेळात आम्ही एक घरी गेलो. त्यांना म्हटलं आम्हाला फक्त झोपायपुरती जागा द्या, कारण तंबू वगैरे लागलेले नव्हते, पाणी खूप झालं होतं. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांना सांगितलं आम्हाला झोपायपुरती जागा तुम्ही तेवढी तुमच्या रूममध्ये द्या, आम्ही सकाळी उठून निघून जाऊ. तर चालेल म्हटले, या तुम्ही. तर 11 वाजता आमची गाडी आल्यानंतर आम्ही अंथरुणं पांघरुणं घेतले आणि त्यांच्या माऊलींच्या घरी गेलो. त्या माऊलींनी आम्हाला म्हटलं आम्ही झोपणार आहोत आता. म्हटले नाही, तुम्ही जेवा. तर आम्ही म्हटलं 10 जणांच्या एका वेळेला आमचं जेवण तुम्हाला कसं काय? आता आम्ही शक्य नाही ना, आम्हाला झोपही पाहिजे, सकाळी जायचं पण आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही दोघंही नवरा बायको थांबलेत जेवायचे. तुम्ही म्हटले आम्हाला आता तुम्ही सगळे जेवायला बसा. त्या लोकांनी आम्हाला वरण भात भाकरी पिठलं दुधाच्या वाट्या असं सुंदर जेवण दिलं. निवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सामुदायिक प्रार्थना होते. स्थानिक रहिवासी या समाज आरतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होतात. आरतीबरोबरच समाजाचे उद्बोधन करणारं कीर्तन, भजन, भारूड असे विविध सादरीकरण करून संतांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवली जाते. सूर्यास्ताची वेळ झाली तसा दिंडीच्या प्रत्येक तळावर हरिपाठाचा ब्रह्मनाद सुरू झाला. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या हरिपाठाचे स्वर एका विशिष्ट लयीत प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखी येऊ लागले. भक्ती मार्गातील तत्वज्ञानाची सामूहिक गायनातून देवाणघेवाण सुरू झाली. टाळ मृदुंगाच्या तालात सांजवेळच्या वातावरणात गांभीर्य आणलं. हरिपाठातून परस्परांविषयी आस्था, विश्वास, आदर यातच विठ्ठल रूप पाहण्याची शिकवण मिळते. विठ्ठल केवळ देवळातच नाही, विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखात आहे. वारकरी संप्रदायी मंडळी नित्य नेमाने संध्याकाळी हरिपाठाचं पारायण केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही, हे माझ्या अनुभवात आलं.
सूर्योदयाच्या सुमारास पालखीचं पुढील मुक्कामासाठी प्रस्थान होतं. प्रत्येक 5-6 किलोमीटर अंतरावर नियोजित स्थळी अल्पकाळ विश्रांती घेतली जाते. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. पूर्वीची पालखी देहूवरून तुकोबारायांचं प्रस्थान व्हायचं. ते देहूचं प्रस्थान आळंदीला यायचं. आळंदीला आल्यानंतर माऊलींच्या पादुका तुकोबारायांच्या पालखीत ठेवल्या जायच्या. अर्फाळकर मालकांनी माऊलींचा स्वतंत्र सोहळा काढला. त्याच्यामध्ये मल्लाप्पा वास्करांना अर्फाळकरांनी बरोबर घेतलं आणि मल्लाप्पा वास्करांनी आणि अर्फाळकरांनी म्हणून हा सोहळा त्यावेळेला येऊलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. शासकीय आणि सामाजिक संस्था वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी पुढाकार घेतात. पदयात्रेतील त्यांचं मार्गक्रमण सुरळीत व्हावं यासाठी काही स्वयंसेवी संस्था वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर असतात. ईश्वर रूपानं आलेल्या वारकऱ्यांच्या आपत्कालीन आरोग्य सेवेची संपूर्ण काळजी भक्ती रूपानं घेतली जाते. We are doctors and paramedics from Thana, Dombivli, Pune and Satara and all the other places. We are about 50 to 55 people who have been working since last 27 years for the Warkari people. We come here and give them all free medication. We examine them in one place. There are doctors who examine these patients. We give them medication, all types of injection, including the heavy antibiotics, etc., immunizations, and then many times people, because of the dehydration and diarrhea and dysentery, they require intravenous IV drips of glucose salines, Cifran or Metrogyl, which we organize here. We do minor operations on the road, which under local anesthesia. We reduce fractures, which is quite a common thing here. We reduce fractures and give them plasters. We do dental care and all the possible that is care that is required. Initially, we were the only team who came here to do this type of work. And even today, giving IV drips and doing minor operations, etc., our team is the only team who is doing it all free of charge. एकदा भक्तीने भुकेलेले लोक जेव्हा पंढरपूरला उन्हातानाची काही तमा न करता पंढरपूरला जात आहेत 16-17 दिवस, त्यावेळेला डॉक्टरला असं वाटलं की या लोकांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी असे एक समविचारी 4-5 लोक एकत्र जमले. त्यांनी मग इतर डॉक्टर लोकांकडून काही फिजिशियन सॅम्पल्स, काही औषधं गोळा केली आणि आपण त्या लोकांची सेवा करू जी भगवंताची सेवा करताय असं करून 4-5 लोक आले आणि त्यांच्याकडे जेवढी काही औषधं होती ती 4-5 दिवसात संपली. मग त्यांना वाटलं की आपली सेवा कुठेतरी अपुरी पडते. मग त्यांनी अशीच काही समविचारी सामाजिक बांधिलकी असलेली लोकांना गोळा केले. वेगवेगळ्या औषधाच्या कंपन्या, डिस्ट्रीब्युटर यांच्याकडे अपील केलं आणि त्यांना सांगितलं व आम्ही अशी वारकऱ्यांना जे उन्हातानातून परमेश्वराची धावा करत पांडुरंगाकडे जात आहेत त्या लोकांना आम्ही काहीतरी मदत करू इच्छितो, तरी तुम्ही आम्हाला काहीतरी औषध द्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हे काय औषधाचे निर्माते, वितरक, स्टॉकिस्ट आहेत त्यांनी भरभरून औषधं दिली आणि मग सामाजिक कार्यकर्ते जमले, डॉक्टर मंडळी जमली आणि त्यांनी साधारणतः 19 वर्षापासून गेली सतत 19 वर्ष ते आषाढी वारीमध्ये 2 लाख वारकऱ्यांना ते 16 ते 17 दिवस सेवा देतात. फ्री मेडिकल चेकअप करतात, औषधे वाटप करतात. We have never gone to temple to pay our respects to God, but we pay our respects to every
Warkari who comes here, and the satisfaction on the face of Warkari is the blessing that we get from Warkaris and ultimately by God. We will continue doing this work till we die. हजामत, दाढी, पादत्राण दुरुस्ती, इस्त्री अशा सेवा स्थानिक मंडळीतर्फे मोफत पुरवल्या जातात. प्रत्येकाच्या दृष्टीनं वारकऱ्यांची ही सेवा पुण्यप्रद ईश्वर सेवा समजली जाते. वारीतील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रिंगण. या कार्यक्रमात दिंडीमधील मानाचा अश्व वारकऱ्यांनी तयार केलेल्या वर्तुळात दौड करतो. वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या पालखीला प्रदक्षिणा घालतो. अश्वदौडीच्या मार्गावर दुतर्फा उभे राहून वारकरी मोठ्या उत्साहात नामस्मरण करतात. दिंडीमध्ये होणारे रिंगण 2 प्रकारचे असतात. एक उभे म्हणजे सरळ आणि गोल म्हणजे वर्तुळाकार. रिंगणाचं दृश्य अतिशय विलोभनीय असतं. हजारो वारकऱ्यांनी तयार केलेल्या मार्गातून घोडे जेव्हा सुसाट वेगाने धावतात तेव्हा तो आवेश पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. क्षणात अश्वाची पुढील फेरी होते. उभ्या आणि आडव्या रिंगणाचा कार्यक्रम दिंडी मार्गात परंपरेनुसार ठराविक स्थळावर केला जातो. दिंडीच्या अंतिम चरणात हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होतो. रिंगण आयोजनाचा मुख्य उद्देश वारकऱ्यांमधील उत्साह कायम ठेवणे आणि त्यांचा प्रवासातील शीण घालवणे हाच असतो. माणसांचा जे मनातला उत्साह जो असतो तो फुलल्यानंतर ते रिंगण. मोगरा फुलला, मोगरा फुलला हा काय हे रिंगणामध्ये दिसून येते. आपण इथं जेव्हा चालत असतो, वारीमध्ये असतो, एकूण एक माणसामध्ये एकूण एक वारकरी जो ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये आम्ही ईश्वराचं रूप बघत असतो. कुठल्या रूपात ईश्वर सापडील हे मला माहिती नाही. This year, this is my second Wari this year, and I must say that this Wari is even more blissful than last year because all the Warkaris became very near to me, and I got very much bhav and prem with all the Warkaris. It's not only to meet Vittal that we are all going. It's the main thing I noticed. It's such a festival of oneness. A complete oneness. All people, there's no caste, no rich, no poor, no high standard, no low standard. We all have become one, and everybody's touching each other's feet, and everybody's just calling each other Mauli. या वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला एक फार मोठं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणण्याकरता खरोखर आपल्याला ही वारी अनुभवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला ती महिला तुळस डोक्यावरती घेते का तर ती देवाची अत्यंत प्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, ऐसेची प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पदपंकज पादुका श्रीमस्तकी वंदित असे. तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर ज्या काय वाईट सवय, वाईट गुण, आणखीन वाईट काय असेल ते सगळं सुटून जातं.
स्वतःच्या जीवनाला एक वळण लावणारा हा प्रवाह आहे. स्वतःला कमीपणा शिकवणार आहे. ज्ञानेश्वर मला म्हणतात की अगा थोरपण पऱ्हा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जई जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. लौकिक जीवनामध्ये माणसं खूप मोठी असतात, वेगवेगळ्या पदावर असतात, पण कुठेतरी आपण नम्रतेने किंवा आपलं पद विसरायचं असतं, लौकिक जीवन विसरायचं असतं आणि एकरूप व्हायचं असतं. हे एकरूपत्व शिकवण्यासाठी, ही नम्रता शिकवण्यासाठी, हे लहानपण शिकवण्यासाठी वारी आहे. पारंपरिक दिंडीमधील शेवटचा मुक्काम पंढरपूरच्या अलीकडे वाखरी या गावात असतो. जसे जसे अंतर कमी होतं तसतसं वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध सुरू होतात. विठ्ठल दर्शनाची उत्कंठा वाढू लागते. वारकऱ्यांमधील उत्साह वाढू लागतो. टाळ मृदुंगाचे आवाज टिपेला पोहोचतात. स्वरांमधील आर्तव वाढतं. पंढरपूर जवळ आल्यामुळे वातावरणातील जोश वाढतो. निरनिराळ्या ठिकाणाहून निघालेल्या संतांच्या सर्व पालख्या एकत्र येतात. येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पारंपरिक सन्मानानं मानकऱ्यांच्या गळ्यात घालून पंढरपुरात प्रवेश करतात. पंढरपूर दक्षिण महाराष्ट्रातील एक छोटंसं शहर. चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेलं एक तीर्थक्षेत्र. महाराष्ट्रातील सोलापूर आणि इतर महत्त्वाच्या शहरांना रस्ते आणि रेल्वे मार्गानं जोडलेलं. पंढरपूर इथं पोहोचल्यावर सर्व वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल दर्शनासाठी जातात. वारकऱ्यांच्या अफाट गर्दीमुळे विठ्ठल मूर्तींच्या प्रत्यक्ष मुखदर्शनाचा लाभ सर्वच जण घेऊ शकत नाहीत. अफाट गर्दीमुळे दिंडीमधील बहुतेक वारकरी कृतार्थ समजतात मंदिराच्या कळस दर्शनानं. आषाढ महिन्यातील एकादशीचं वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिभावानं एकादशीचं व्रत केलं जातं. पुराणकथांमध्येही या एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हे भक्ती संप्रदायाचं केंद्र आहे. वारकऱ्यांच्या हृदयातील देवतेचं विठ्ठलाचं मंदिर आहे. रुक्माईचं मंदिर आहे. पांडुरंगाष्टकामध्ये वर्णन केले की महायोगपीठे तठे भीमरथ्याम. पंढरपूर हे महायोगपीठ आहे. योगपीठ म्हणजे काय? योग म्हणजे काय? ज्या ठिकाणी जीव शिवाला मिळतो त्याला योग असं म्हणतात, आणि ज्या ठिकाणी तो मिळतो किंवा भेटतो त्याला योगपीठ असं म्हणतात. पण याला नुसतं म्हणजे जीव शिवाला मिळणं हा योग झाला. पण ज्या वेळेला शिव म्हणजे परब्रह्म हे जीवाला मिळतं तेव्हा तो महायोग असतो, आणि ज्या ठिकाणी ते मिळतं ते महायोगपीठ असतं. इथे परब्रह्म पुंडलिकाला भेटायला आलं म्हणून तो महायोग झाला, आणि जिथं भेटलं ते महायोगपीठ आहे. आणि तो भेटण्याचा दिवस हा आषाढ शुद्ध एकादशी आहे. म्हणून त्या दिवशी त्या पुंडलिकाला जे परब्रह्म भेटलं त्याची स्मृती म्हणून ह्या आषाढी एकादशीचं महत्त्व एक वेगळं आहे. अगदी काटकसरीतून, पावसामधून, वाऱ्यामधून, अगदी उन्हामधून चालताना त्रास जाणवला, पण नंतरचे जे सुख होतं इथे पंढरपुरामध्ये आल्यानंतर, ते सुख अनुभवल्यानंतर हे सगळं काही निघून गेलं आमचं. म्हणजे अगदी जो थकवा आलेला होता तो थकवा दूर झाला. चंद्रभागा डोळ्यांनी पाहिली, पुन्हा एकदा पंढरीनाथाचा कळस पाहिला, आणि वाटचालीचा अभंग बोलल्यानंतर नाचणं, गाणं, बारुडं या सगळ्यामध्ये इतके रंगून गेलो आम्ही की थोड्या वेळाकरता देहभान सगळं काही आजारपण सगळं विसरलो. या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं लोक येतात. कुठलीही शासनाची व्यवस्था नसताना अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत तालबद्ध आणि अत्यंत म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना, कुठंही जरा कोणाला अडचण झाली तर माऊली काही दुखतं का, माऊली काही अडचण आहे का, माऊली मी मदत करू का, सगळेच माऊली असतात, सगळेच विठ्ठल असतात. इथं कोणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाही.
इथं कोणी श्रीमंत नाही, इथं कोणी गरीब नाही. वारीमध्ये बोलतानाच दुसरा माणूस कोण आहे त्याचं नाव न विचारता सुद्धा आपल्याकडे जी पद्धत आहे की माऊली चला, माऊली बसा, माऊली जेवा, माऊली खा, प्रत्येक माऊलीच आहे आम्हाला भेटणारी व्यक्ती असं जे वाटतं, त्याच्यातनं एक माणसाचा भाव व्यक्त होताना दिसतो. माझे वडील अनपढ होते, वारीला यायचे. खरं म्हणजे आजच्यासारखी साधनं त्यावेळेस नव्हती. घरून फडसी घेऊन निघायचे. फडसीमध्ये आटा असायचा, तांदूळ असायचे, मीठ मिरची असायची, रस्त्यात कुठंतरी हे करायचे. आज तशा प्रकारचं नाही. पण वडील वापस ज्यावेळेस जायचे, वडिलांना वारीला निघते वेळेस 100-200 माणसं पाठवायला यायचे. आणि वारीहून गेल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा, जे समाधान असायचं, आणि मग आल्याच्या नंतर गावातली सगळी माणसं त्यांचं दर्शन घ्यायचे. आणि त्यांच्या मनामध्ये जो चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा, तो आनंद मी इथं आल्याच्या नंतर, विठ्ठलाचं दर्शन घेतल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, ही सातत्यानं मला समाजाची सेवा करण्याची विठ्ठलानं एक प्रेरणा दिलेली आहे. आम्हाला असं वाटतं की इथं आल्यानंतर आमची बॅटरी चार्ज होते वर्षभरासाठी, आणि वर्षभरानंतर वापरावी ती. तो एक आनंद निश्चितच मिळतो. आणखीन माझ्यासारखाचा एक आनंद असा आहे की वेगवेगळे जो मला संत साहित्याची आवड आहे, वाचत असतो, अभ्यास करत असतो, आणि वेगवेगळ्या चाली म्हणा, वेगवेगळे हे म्हणा, कशा पद्धतीने चालल्या आहेत, परंपरा हे कशा चालल्या आहेत, हेही चालू असतं. आणि इतर लोकांनाही भेटून वर्षानुवर्ष जी लोक चालतात त्यांचे जे अनुभव आहेत ते शेअर करायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की पंढरी हे नादब्रह्म आहे. इथं सगळीकडे जो भजनाचा आनंद आहे, तो आनंद घेत घेत माणूस कसा चालतो हे त्याला कळत नाही. आणि हा आनंद माणसाला कुठेही नादाचा जो आनंद आहे आपल्या भारतीय संगीताचा, तो त्याला मिळतो. तो आनंद घेताना माणसाला दुसरं एक सुख त्याला मिळत असतं. दिंडीमधील प्रवासाचा वारकऱ्यांसोबतचा हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. कमरेवर हात ठेवून उभा पांडुरंग केवळ आषाढी एकादशी पुरताच नाही, तर नेहमीसाठीच भक्तांसाठी सदैव पाठीशी उभा आहे. रुखमाई, आमची सर्वांची आई, भक्तांची काळजी घेण्यासाठी आशीर्वाद देत मायेचा हात फिरवते असाच भास होतो. वारकऱ्यांच्या श्रद्धेचं हे उत्कट रूप नेहमीच संस्मरणीय राहील. आस्थेचं हे रूप माझ्या जीवनात क्षणोक्षणी प्रतिबिंबित होत राहील. 21 दिवसांच्या प्रवासातील हा अविस्मरणीय अनुभव, उत्कट आनंद व्यक्त करायला माझे शब्द कमी पडतायत. पण पुढील वारीला मी पुन्हा असेलच अशी शक्ती मिळो, ही प्रार्थना माझ्या मनातील सारे भाव व्यक्त करते.